नमस्कार. या भव्य अशा युवा कीर्तन महोत्सवातील हे 10वं कीर्तन पुष्प आपल्यासमोर घेऊन येत आहे. हरिभक्तीपरायण चिन्मयी दामोदर कामत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. तिचं ग्रॅज्युएशन शिक्षण झालेलं आहे आणि वजेबुवांच्या मार्गदर्शनाखाली बरीच वर्ष ती कीर्तनाचे धडे घेत आहे. तिच्याकडून एक सुंदर अशी कथा, एक चरित्रभाग आपण ऐकणार आहोत. ऐकूया हरिभक्तीपरायण चिन्मयी दामोदर कामत. सज्जन हो, आता आपण कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी मिळून थोडंसं भजन म्हणजे भगवंताचं नाम घेऊया. नाम घेण्यासाठी, भजनासाठी शक्यतो सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, भगवंताला स्मरावे. आपल्यासमोर त्या भगवंताची सुंदर अशी मूर्ती आणावी, त्याचे रूप आपल्यासमोर आणावे आणि त्याला आवडेल, स्वतःला आवडेल असे सुंदर नाम घेऊन जोराने टाळी वाजवावी आणि मी सांगेन असे माझ्या मागून नाम म्हणावे. अंबा भवानी मा, दुर्गा भवानी मा, अंबा भवानी मा, दुर्गा भवानी मा, अंबा भवानी मा, दुर्गा भवानी मा.
असुरांमध्ये 100 वर्षापर्यंत जे भयंकर युद्ध सुरू होते, त्यात देव सैन्याचा राजा इंद्र हा सेनापती होता. तसाच असुरांमध्ये महिषासुर नावाचा महाबलाढ्य, महाप्रतापी, ताकदवान असा सेनापती होता. त्याने असुर सैन्याला घेऊन देवांना जिंकून थोर पराक्रम गाजविला होता. तो इतका पराक्रमी कसा होता तर सज्जन हो, त्याने हजारो वर्षे तप करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवून घेतला होता की हे ब्रह्मदेवा, मला कुठल्याही देवाकडून, दानवाकडून, यक्ष गंधर्वाकडून, ऋषी मुनीकडून, साधू संतांकडून, दैत्याकडून, असुराकडून, प्रेताकडून, पिशाचाकडून, प्राण्याकडून, पक्षाकडून, मुख्य म्हणजे कुठल्याही पुरुषाकडून मरण नको. महिषासुर नेहमी स्त्रियांना कमीच लेखत होता, त्यांना तो दुर्बल मानित होता. त्यामुळे ह्या वरदानामध्ये त्याने स्त्रियांचा उल्लेख केला नाही. तेव्हा ब्रह्मदेव महिषासुराला म्हणाले, महिषासुरा, जर ह्या सर्वांकडून तुला मरण नको असेल तर मग एक स्त्री तुला मारेल. महिषासुर म्हणाला, चालेल. मनात म्हणाला, स्त्री काही मला मारणार नाही, तिला ताकद कुठे असते, तिला मी सहज शिंकेन. सज्जन हो, स्त्रीला ताकद नाही असा महिषासुराचा समज होता बरं का. अहो, स्त्री ही महान आहे, ती गृहलक्ष्मी आहे, ती जगज्जननी आहे. अनेक सत्पुरुषांना तिनेच जन्म दिला आहे. सर्व सृष्टीचे संचालन करणारी ही स्त्रीच आहे. अहो पहा ना, धनाची, संपत्तीची देवता माता लक्ष्मी, कलेची, विद्येची देवता माता सरस्वती, शक्तीची, बलाची देवता माता दुर्गा. ह्या तिन्ही स्त्रियाच आहेत. जर ह्या तिन्ही मुख्य गोष्टी स्त्रियांच्याच हातात आहेत, मग ती स्त्री खरोखरच थोर आहे. अहो, अशा महान पतिव्रता स्त्रिया, महान वीरांगना आपल्या भारतात होऊन गेल्या. त्यात राणी चन्नम्मा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब जिजामाता, झाशीची राणी, अशा कितीतरी वीरांगना, तसेच अनुसूया माता यासारख्या पतिव्रता स्त्रिया आपल्या भारतात होऊन गेला. आणि त्यांचाच आदर्श आपण सर्वांनी बाळगला पाहिजे. एखादी स्त्री जर दुष्ट असेल, वाईट विचार करणारी असेल, स्वार्थी असेल, तर त्या घराचा सर्वनाश होतो. पण एखादी स्त्री जर सर्वांना सांभाळून घेणारी असेल, सर्वांना चांगले संस्कार देणारी असेल, त्या घराची भरभराट व्हायला कोणीही अडवू शकत नाही. म्हणून स्त्रीला कधीही कमी लेखू नये. एक हिंदी कवी सांगतात, नारी निंदा मत करो, नारी नर की खान, नारी निंदा मत करो, नारी नर की खान. जिस नारी से पैदा हुए, जिस नारी से पैदा हुए, राम कृष्ण हनुमान. स्त्रीला कमी लेखण्यानेच महिषासुराचा घात झाला. म्हणून आपणही कधीही स्त्रीला कमी लेखू नये. असो, असा महाकठीण वर महिषासुराने ब्रह्मदेवांकडून मिळवल्यामुळे तो सर्व राक्षसांमध्ये, ऋषीमुनींमध्ये, देवांमध्ये, मुख्य म्हणजे सर्व पुरुषांमध्ये अजिंक्य झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव होते रंभासुर.
महिषासुराचा जन्म महिषीपासून, अहो म्हणजेच म्हशीपासून झाला होता, म्हणून तो महिषासूर. त्याने सर्व देवांवर सत्ता मिळवली होती. समरी असुर पराजिता, समरी असुर पराजिता, अमरासा अमरपती पिता महते. निष्प्रभजे शत्रुनी पिता महते. अहो रणांगणावर असुरांकडून पराजय झाला असता देवगणांसह अमरपती इंद्र आणि ब्रह्मदेव ह्या सर्वांचे तेज शत्रूंनी नाहीसे केले. अहो इंद्रादिक देव निस्तेज झाले. ते निष्प्रभ होऊन हरिहरांजवळ म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णूंजवळ आले आणि म्हणाले, हे हरिहरांनो, सूर्य, इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी, वायू, पवन, यम तसेच लोकपाल ह्या सर्वांचे तेज त्या दुष्ट महिषासुराने काढून घेतले आहे. यज्ञयाग, भक्ती, उपासना, कीर्तन, भजन, नामस्मरण, धर्म अहो नष्ट होण्याची स्थिती झाली आहे. दुष्टपणा वाढू लागले आहे. तो मदोन्मत्त झाला आहे. महिष दैत्य तो बहुत मातला, महिष दैत्य तो बहुत मातला. महिषासूर मदोन्मत्त झाला आहे. मदोन्मत्तपणा हा सर्वांनाच घातक आहे, म्हणून आपणही हा सोडला पाहिजे. नंतर नाहीतर आपली ही गत महिषासुरासारखी व्हायची. असो, सर्व देवांनी मिळून हरिहरांना विनंती केली की काहीतरी करा आणि आम्हाला वाचवा. हे ऐकून हरिहरांना महिषासुराचा अत्यंत राग आला. त्या रागाबरोबरच सर्व देवांच्या मुखातून तेज बाहेर पडू लागले. प्रत्येक देवांच्या शक्तीचा अंश त्या तेजात होता. त्या तेजाचा गोलाकार तयार झाला आणि पाहता पाहता त्या देवांच्या तेजाचे एका सुंदर अशा स्त्रीमध्ये रूपांतर झाले. ती सुंदर अशी स्त्री रूपाने, तेजाने, कांतीने अगदी प्रसन्न दिसत होती. सकळ देवांच्या तेजातून उत्पन्न झालेली ती शिवा
दुर्गा देवी, महाकाली, महाभवानी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका जगदंबा होती. सर्वांना धीर आला. संकट दुःख दूर होण्याचे संकेत मिळाले. इतर सर्व देवांनी तिला नंतर आपापली शस्त्रे दिली. अस्प्राण्यनेक रूपाणि तथा भेद्यञ्च दंशनम् अम्लान पंकजां माला शिरस्युरति चापरा. श्री जगन्माता महालक्ष्मी माता की जय. पिनाकधारी भगवान शंकरांनी तिला आपला त्रिशूळ दिला. विष्णूंनी रथांग चक्र दिले. इंद्राने वज्र दिले. यमाने कालदंड दिला. विश्वकर्माने फरसा दिला. हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला. अग्नीने तेज दिले. सूर्याने शक्ती दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपापली शस्त्रे त्या जगन्मातेला दिली. आणि अशा तऱ्हेने ती अष्टदशभुजा स्वरूपिणी म्हणजे 18 भुजांची ती देवी सर्व शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली. अतुलं तत्र तत्तेज सर्वदेव शरीरजम् एकस्तं तदभुन्नारी व्याप्तलोकं त्रयं त्रिषा. श्री जगन्माता महालक्ष्मी माता की जय. अशा प्रकारे सर्व देवांनी तिला आपली शस्त्रे दिली. नंतर ब्रह्मदेवांच्या अंशाने ती ब्राह्मी झाली. शंकराच्या अंशाने ती माहेश्वरी झाली. इंद्राच्या अंशाने ती इंद्राणी झाली आणि असुरांचा तिने संहार केला. सर्व देव एकत्र येऊन त्या जगन्मातेला शरण गेले आणि तिची विनंती करतात. हे जगन्माते देवी, आम्हा सर्वांचे रक्षण तू कर. ह्या दुष्ट अशा महिषासुराला माते ठार कर. आम्हा सर्वांचे तारण करणारी अशी महामाया माते तूच आहेस. ह्या आसुरी संकटातून आम्हाला मुक्त कर. देव हात जोडून तिची विनंती करतात. तारी मला जगदंबा दुर्गे, तारी मला जगदंबा दुर्गे, तारी मला जगदंबा दुर्गे.
दुर्गेने अशी गर्जना केली की गगन आकाश दुमदुमून सोडले. सागर उचंबळून आला, पर्वत थरथर कापू लागले. त्रिभुवन दणदणून टाकणाऱ्या त्या गर्जनेने सर्व जग भयभिन्न झाले. सर्व देवांना देवीची शक्ती कळून चुकली, परंतु सर्व राक्षस मात्र घाबरून गेले. अहो, आसमंत हादरून गेले. महिषासूर घाबरला. देवीच्या गर्जनेचा सर्व राक्षसांना खूप त्रास झाला. ते शस्त्रे घेऊन अत्यंत क्रुद्ध होऊन दैत्यराज महिषासुरासह देवी जिथे होती तिथे तिला पाहण्यासाठी आले. खरोखरच दुर्गा देवीची शक्ती, ताकद, सामर्थ्य केवढे होते, जणू ती आकाशालाच टेकली होती. हो, तिच्या चरणभाराने पृथ्वी कापत होती. चरणभारे वसुमती कापत आहे. तिच्या डोक्यावरचा मुकुट जणू आकाशाला टोचत होता. मुकुटकोटी अंबरा टोचत आहे. तिच्या धनुष्याच्या टणत्काराने पातालाचा क्षोभ होऊन गेला. धनुशब्दे पाताल तलक शोभे. अशा त्या मातेचे तेज त्रैलोक्यात व्यापून राहिले होते. दिशा व्यापुनी भुजशती सती शोभे. आणि जगदंबेला, अशा त्या जगज्जननीला महिषासुराने पाहिले आणि युद्धाला सुरुवात झाली. लक्षावधी राक्षस कित्येक गजावर, कित्येक अश्वावर, कित्येक असुरदल रथावर बसून देवी बरोबर युद्ध करू लागले. देवीने कित्येक राक्षसांना आपल्या शक्तीने मारले. गदा, त्रिशूळ ह्यांच्या प्रहाराने मारले. नंतर महिषासुराने देवीवर बाणांचा वर्षाव केला, पण त्याचा देवीवर काहीच परिणाम झाला नाही. देवीने महिषासुराचे चाप आणि शरीर ह्यावर भरपूर शरवृष्टी करून सर्वांना विद्ध करून टाकले आणि आपला पराक्रम दाखविला. नंतर देवीने चिक्षुराचा वध केला, अंधकासुराचा वध केला. उग्रानन, उग्रवीर्य, बिडाल, बाष्कल ह्या राक्षसांनाही ठार केले. रक्तबीजालाही ठार केले. रक्तबीजाला भगवान शंकरांचा वरद हस्त होता की त्याच्या शरीराला कुठेही इजा झाली, जखम झाली, त्या रक्ताच्या थेंबापासून त्याच्यात इतके 1000 रक्तबीज तयार व्हायचे असा त्याला वर होता. त्यामुळे जेव्हा देवीने त्याच्याबरोबर युद्ध केले तेव्हा त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबापासून असंख्य रक्तबीज तयार झाले आणि त्या सर्वांनी देवीवर आक्रमण केले. हे पाहून देव सुद्धा घाबरले. तेव्हा देवी चंडिकेने कालिका मातेला सांगितले की तू आपले तोंड मोठे कर आणि ह्या नवीन तयार होणाऱ्या रक्तबीजांना खाऊन टाक आणि त्यांचे रक्तप्राशन कर. त्यानंतर चंडिका मातेने रक्तबीजाबरोबर घनघोर युद्ध केले आणि रक्तहीन झालेला रक्तबीज आता मात्र मरण पावला. अशा प्रकारे आपली सेना क्षीण होत चालल्याचे पाहून, नष्ट होत चालल्याचे पाहून महिषासूर अत्यंत कोपला. रागाने लालबुंद होऊन थरथरू लागला.
त्याने आपल्या नावाप्रमाणेच रेडा होऊन देवीवर आक्रमण केला. इकडे देवीनेही त्याचा वध करण्याचा निश्चय केला. नंतर महिषासुराने अनेक रूपे घेतली. राक्षस झाला, सिंह झाला, महिष म्हणजे रेडा पण झाला, अहो गज झाला. गजाकार धारण करून त्याने दुर्गेचे वाहन ओढून मोठ्याने गर्जना केली. हे सर्व लक्षात येताच देवीने त्या महिषाची, गजाची म्हणजेच गजरूपी महिषासुराची सोंडच कापली. आजपर्यंत त्या दुष्ट महिषासुराने अनेकांना त्रास दिला होता. इकडे देवी महिषासुराच्या कंठावर पाय ठेवून उभी होती. देवी म्हणाली, आज रणांगणावर मी तुझा वध करू. हे ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. पण हे ऐकून महिषासुर मात्र आपल्या रेड्याच्या आकारामधून राक्षसाच्या आकारात परिवर्तित होऊ लागला. हे देवीच्या लक्षात येताच देवीने महिषासुराला आपल्या पायाखाली चिरटले, त्रिशूळ घेऊन त्याचे मस्तक छेदले. त्याचबरोबर महिषासुराचा वध झाला. बाकीचे दैत्य पळाले. अहो सर्व देव नम्र होऊन, नतमस्तक होऊन सर्वांना पूज्य असणाऱ्या त्या अंबिकेचे प्रार्थना स्तुती करू लागले आणि जय जयकार करतात. जय 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 दुर्गा माता भवानी, जय 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 दुर्गा माता भवानी, जय 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 दुर्गा माता भवानी. जय 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 दुर्गा माता भवानी, सब जगत को दुःखहारी, सब जगत को दुःखहारी. जय 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 दुर्गा माता भवानी, जय 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 दुर्गा, जय 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 दुर्गा, जय 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 दुर्गा अशा प्रकारे देवीने त्या दुष्ट महिषासुराचा संहार केला. देव तिची प्रार्थना स्तुती करू लागले. देव म्हणतात, हे जगन्माते देवी, जो कोणी भक्त तुझी स्तुती गाईल त्या सर्व भक्तांचे तू कल्याण कर. देवी तथास्तु म्हणाली. अशा प्रकारे सर्व देवांनी त्या अंबिकेची हर्ष निर्भय होऊन प्रार्थना स्तुती केली. तसेच आपणही करूया आणि परमभाग्याने मिळालेला, लाभलेला हा मनुष्य जन्म सार्थकी लावूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात.